तर नवीन मामूंची टोळी शहराचा ताबा घेऊ इच्छिते। अमित साठम यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका पाहायला मिळते। तर मामूंच्या टोळीला घरी पाठवण्याचं काम महायुती करणार असल्याचं देखील अमित साठम यांनी म्हटलंय। मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे आणि आता एक नवीन मामूंची टोळी जी या मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते त्यांना घरी पाठवण्याचं काम हे महायुती करणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज रात्रीच सर्व उमेदवारांना सूचित केले जाईल। तर मनसेचा राजीनामा दिलेल्या स्नेहल जाधव शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। स्नेहल जाधव उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी दाखल झालेत। यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्यानं स्नेहल जाधव नाराज असल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहल जाधव यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार असल्याची माहिती आता समोर येते। तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर ह्या निवडणूक लढवणार आहेत। शेवट गोड झाला। एबी फॉर्म मिळताच पेडणेकरांनी ही प्रतिक्रिया दिली। बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत, मलाही मिळालेला आहे। माझा जो शाखाप्रमुख आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे। त्यामुळे आमच्याकडे म्हणजे अशीच ज्या जी साऊथला 5 मैलावर तो फॉर्म आम्हाला बरोबर 5 वाजता मिळाला। शिवसैनिक मनसैनिक जे आमच्या आघाडी बरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत। महानगरपालिका निवडणुकीत महायुती सत्तेवर येईल। शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांना हा विश्वास आहे। तो महायुतीचा महापौर असणार, तो कुठल्या पक्षाचा याच्यावर फारशी चर्चा करण्यात अर्थ नाही। महायुती सत्तेवर येईल आणि महायुतीचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर विराजमान होईल। तर अकोल्यामध्ये महायुतीचा तिढा सुटलेला आहे। भाजपा राष्ट्रवादीची युती जाहीर करण्यात आली। भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला जागा वाटपाचा वाद अखेर मिटलेला आहे। तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून युतीवरती शिक्कामोर्तब करण्यात आला। 80 जागांपैकी राष्ट्रवादी 14 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते। तर डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून बंडखोरीचा इशारा पाहायला मिळतोय। माजी नगरसेवक रवी पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। मंदार टावरे यांना भाजपाकडून उमेदवारी दिल्यानं नाराजी जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। तर पुण्यामध्ये आमदार हेमंत रासनेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी डावलल्यानं कार्यकर्त्यानं फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली। निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यागाला किंमत नसेल तर कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कशासाठी झटायचं अशी पोस्ट कार्यकर्त्याकडून करण्यात आलेली आहे।